इतिहास वाचा तुम्ही. सोमपंत मामा दांडेकर त्यांच्या मुखातले शब्द आहेत. महाराष्ट्रामध्ये भगवान शंकराचा अवतार म्हणजे गहिनीनाथ गडकर वामन भाऊ, भगवान विष्णूचा अवतार म्हणजे भगवान गडकर भगवान बाबा. त्यांच्या मुखातले शब्द. म्हणून संत भगवान बाबाचं अलौकिक कार्य आणि त्या कार्यावर आपण जर श्रद्धा ठेवली. तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्ही छोटे माणसं आहेत, पण भगवान बाबाची आई मरण पावली. भगवान बाबाच्या मातोश्री सावरगाव जन्मभूमी मरण पावलं. इकडं लक्ष द्या. आणि भगवान बाबा त्या काळामध्ये अमरावतीला होते आणि तार गेली बाबाला, आई वारली तुमची. तुम्हाला इथून दिसत सावरगावच्या पूर्वेला संत भगवान बाबाच्या आईची चित्ता रचली होती आणि त्या चित्तेवर भगवान बाबाच्या आईचं प्रेत ठेवलेलं होतं. आणि आता पेटवणार एवढ्यामध्ये कुणीतरी पाहिलंही, थांबा, वामन भाऊ आले. भाऊ बैलगाडीमध्ये डोक्याचा फेटा, पांढरा फेटा काढला, बगलामध्ये दाबला, धावत आले भाऊ. आणि तिथं येऊन भगवान बाबाच्या आईच्या अंगावर जे सरपण रचलं होतं लाकडं, ते स्वतः भाऊनं उचलून बाजूला फेकले. आणि हे मस्त वामन भाऊ म्हणजे कानापर्यंत मिशा असं भाऊला, मूर्तिमंत या जगातला त्याग. पण एवढा त्यागी महापुरुष भगवान बाबाच्या आईच्या पोटावरचे लाकडं बाजूला काढले आणि इथं डोकं टेकवलं. इतके रडले वामन भाऊ. आजही ते रडलेलं पाहणारे सांगतात लोक आजही. भाऊ म्हणले, आई हे तुझं पोट नाही, हे विश्व मंदिर आहे, तुझं पोट नाही. एवढ्या मोठ्या माणसाने संत भगवान बाबाचं वर्णन करावं. आपण काय वर्णन करू शकतो महाराज. आज 2000 मंदिरं महाराष्ट्रामध्ये बांधल्या गेले. एवढी ताकद आहे संत भगवान बाबाची. आणि म्हणून संत भगवान बाबाच्या या मंदिरामध्ये जाऊन पळसखेडमध्ये, मी पळसखेड मधलं बोलतोय, जो बी कोणी आपली श्रद्धा बाबाच्या चरणावर अर्पण करील, तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण नाही झाली तर आपल्याला विचारायची. एवढी ताकद. पळसखेड म्हणजे 16 वर्षाच्या पूर्वी या गावामध्ये आलो मी रोप लावण्यासाठी. वर्णन करावं लागेल. वर्णन बोरगावाला माझी पहिली रामकथा झाली. पहिली रामकथा कैलासराव, तुम्हाला चड्डी होती तेव्हा. हो, पण पळसखेडचे सगळे लोक तिथे यायचे रामायण ऐकायला रात्रीचे. पण एक दिवशी आदरणीय कैलासवासी, संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे, ज्यांचं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेचे जीवाचे मित्र होते, आदरणीय सुभाष भाऊ पालवे, आप्पा म्हणत असत त्यांना. महाराज एक दिवशी चहा प्यायला आणि इथंच त्या खाताच्या पोत्याचं तळवटा अंतरला होता. ही जुने जुने माणसं